ओके, तर नमस्कार भावांनो. सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचं काही इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी फोन सेवा दिसेल, आपली वेबसाईट. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही सुरुवातीला लिंक असेल अशा पद्धतीचं काही ओपन होऊन जाईल. तुमचं साईट डेस्कटॉपवर नसेल तर काही अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे आहे. थोडंसं अशा पद्धतीने खाली यायचं आहे. या ठिकाणी काही चेंजेस करायचे नाही, तुम्हाला सरळ खाली यायचं आहे. आणि खाली आल्याच्यानंतर इथं बघू शकता एडिटिंग प्रोजेक्ट तुम्हाला दिसून जाईल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इनपुट होऊन जाईल. ठीक आहे. आता बघू शकता यामध्ये काय अशा पद्धतीचं असणार आहे. या ठिकाणी एडिटिंग करणं सोपं असणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला काही इमेजेस ॲड करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला या रेक्टँगलच्या खाली जे काही इमेज दिसेल याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं. जे काही या ठिकाणी नाव दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही ज्या पण ठिकाणी इमेजेस ठेवले असेल तो फोल्डर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीला एक इमेज तुम्ही क्रॉप करणार आहे. ठीक आहे. ज्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला काढून टाकायचा आहे, म्हणजे रिमूव्ह करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही कुठून पण करू शकता. मी एक ॲप दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती वापरायचं एकदम बेस्ट आहे. तिथून तुम्ही बॅकग्राऊंड इझिली रिमूव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने ज्या फोटोचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह केला तो फोटो या पद्धतीने असा ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि इथून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून फिलवरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे जे काय आपलं इमेज असेल ते व्यवस्थित दिसेल. त्यानंतर खालच्या इमेजेसमध्ये तुम्हाला एक कुठला पण इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे जे तुम्हाला चांगला वाटेल. ओके, अशा पद्धतीने आपण ॲड करून घेतलेला आहे. आणि हा पण इमेजेस सेम पद्धतीने इथून फिल करून घ्या, म्हणजे प्रॉपर आपल्या या ठिकाणी दिसून जाईल. हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट याला तुमच्या हिशोबानं करू शकता. ओके, इतकं करून घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर पुढे येऊन जायचं आहे आणि सेम पद्धतीने आता इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी जशास तसे इमेजेस तुम्ही सर्व ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जितके पण मी दिलेले असणार आहे. आणि जे काही शेवटचा इमेज असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने इमेज जे असणार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि शक्य असेल तर इथे तुम्ही ठीक आहे कुठला पण ॲड केला तर चालेल. बट या ठिकाणी तुम्ही ॲड केल्याच्या नंतर इथून फिलवरती तुम्ही सिलेक्ट करून ठेवलं तर ते जास्त चांगलं असेल. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे इमेज असणार आहे ते पूर्ण दिसून जाईल. ठीक आहे. इथून स्ट्रिक जरी केलं तरी दिसेल. ठीक आहे. अशा पद्धतीने ओके, फिलवरती अशा पद्धतीने